ज्यांचं ज्यांचं आपल्यावरती ऋण आहे त्या ऋणाचा प्रत्येकानं विचार करणं काय आहे फार महत्वाचं आहे. साधुसंत मायबाप आपल्या समोर सांगतात 3 प्रकारचे ऋण आपल्यावरती आहे. बरं, पहिले जे ऋण आहे त्याला म्हटलं जातं आध्यात्मिक ऋण म्हटलं जातं. दुसरं जे ऋण आहे त्याला दैवी ऋण म्हटलं जातं. तिसऱ्या प्रकारचं जे ऋण आहे त्याला भौतिक ऋण म्हटलं जातं. असे 3 प्रकारचे ऋण आहे. आणि अनेक साधुसंत मायबापाने सांगितलं महाराज या ऋणातून आपल्याला उतराई व्हावं लागतं. मला वाटतं जनाबाई महाराजांचं प्रमाण फार सुंदर आहे. बरं, ऋण वैर हत्या हत्या ऋण वैर हत्या हे नाचुके काही करिता ऋण वैर हत्या हत्या ऋण वैर हत्या हे नाचुके विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला श्री संतांची माता चरणावरी साष्टांग हे करी
दंडवत साष्टांग हे करी दंडवत विश्रांती या परिवाराच्या वतीनं वेगळ्या वेगळ्या प्रकारचं दानधर्म करत असताना या परिवाराच्या वतीनं वस्त्रदान सुद्धा या ठिकाणी झालेलं आहे. या कार्यक्रमाचा प्रत्येक क्षण टिपून ठेवून आपल्या चॅनलच्या माध्यमातून जगभरापर्यंत प्रसारण करणारे त्या चॅनलचे असणारे प्रोपायटर आपल्याला सुद्धा विशेषत्वानं धन्यवाद आहे. जळी बुडबुडे देखता देखता क्षण न लागता दिसेनासे तैसा हा संसार पाहता पाहता अंतकाळी हाता काही नाही. आपण ऋणाचा विचार पाहत होतो. 3 प्रकारचे ऋण प्रत्येक जीवावरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. पहिले जे ऋण आहे त्याला म्हटलं जातं आध्यात्मिक ऋण. दुसरं जे ऋण आहे त्याला म्हटलं जातं दैवी ऋण. आणि तिसऱ्या क्रमांकाचे जे ऋण आहे त्याला म्हटलं जातं भौतिक ऋण. महाराज ऐका, सर्वजण ऐका बरं. आता सर्वांनी माझ्याकडे लक्ष द्या. कुणी आता गडबड करू नका. सर्वांगाचे कान करून श्रवण करण्याचा प्रयत्न करा. श्रोत्यांचे जर कान असतील तर वक्त्याचं शब्दाचं दान असतं, म्हणून गडबड कोणी करू नका. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी माझ्याकडे लक्ष द्या. आणि जो सर्वांगाचे कान करून श्रवण करतो त्या व्यक्तिमत्वाला सुखलाभ होतो. माऊली ज्ञानोबारांचे शब्द सर्वांना माहिती आहे. हा तरी अवधान एकले दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका. महाराज ज्ञानेश्वर मावोले. सर्वांनी सर्वांगाचे कान करून श्रवण करा. अभंग महाराजांनी फार गोड निवडलेला आहे. आणि प्रथमतः त्या अभंगावरची चिंतन करण्याचा आमचा प्रयत्न असेल. सर्वजण ऐका. आपल्यावर जे आध्यात्मिक ऋण आहे, आध्यात्मिक ऋण आपल्यावरती आहे भगवंताचे आणि संतांचे. काय दिलं भगवंतानी आपल्याला? अरे काय दिलं नाही भगवंतानी आपल्याला? त्या भगवंतानं सर्व काही आपल्याला दिलं. महाराज काय काय दिलं भगवंतानं आपल्याला? जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन. जग जीवन नारायण गुण गाईन तयाचे. त्या जगाच्या नायकानं आपल्याला हा देह दिला.
आणि या देहामधलं चैतन्य देणारा भगवंत आहे महाराज. हे भगवंताच्या आपल्यावरती ऋण आहे. खरं तर त्या भगवंताच्या ऋणातून जर उतराय जर व्हायचं असेल तर सदैव भगवंताचं नामचिंतन करा मायबाप. सदैव नामचिंतन करा. जरा बसल्या बसल्या आपल्या वह्या तपासून पहा, आपण किती वेळेला प्रभू नामस्मरण करतो, किती वेळेला करतो. खरं तर जीवनामधला असा क्षण माणसानं व्यर्थ बरबाद घालायचा नसतो. बरं, दोन गोष्टी माणसानं सांभाळल्या पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे जीवनामधला असा क्षण सांभाळा, आणि दुसरी गोष्ट म्हणजे अन्नाचा कण सांभाळा. बरं, याचा बेस एकदम शून्य करा, बेस शून्य करा एकदम. प्रत्येक क्षणाला प्रभू नाम चिंतन करणं फार महत्वाचं आहे. प्रभू नाम चिंतन करणं महत्वाचं आहे. त्या नामचिंतनाच्या माध्यमातून भगवंताच्या ऋणातून उतराय होता येतं. तयाचे करीन चिंतन. कशामध्ये आपला वेळ चालला. निळोबाराय महाराज म्हणतायत, नाम वाचे श्रवणी कीर्ती. नाम वाचे श्रवणी कीर्ती. निळोबाराय महाराजांना सांगावं लागलं, काळ सार्थक केला त्यानी, धरिला मनी विठ्ठल. हा जो मानव देह तुम्हा आम्हाला प्राप्त झाला मायबाप, या मानवी देहाचं जर श्रेष्ठत्व जर कशामध्ये आहे ते प्रभुनाम चिंतनामध्ये आहे, भगवंताच्या भक्तीमध्ये आहे. हे सर्वांनी लक्षात ठेवा. या देहाच्या माध्यमातून प्रभुनाम चिंतन जर घडत नसेल, या देहाच्या माध्यमातून भगवंताची भक्ती जर आपल्याकडून जर घडत नसेल, तर तुकोबांना सांगावं लागलं, मातेची आखोळे दगड आला पोटासी, आता उघडी डोळे जरी अद्यापी न कळे. या देहाच्या माध्यमातून भगवंताची भक्ती करणं महत्वाचं आहे. त्याची खऱ्या अर्थानं भक्ती करणं हे या देहाचं खऱ्या अर्थानं श्रेष्ठत्व आहे. प्रत्येकानं जरा त्या ठिकाणी आपल्या मनाला विचारा, मी भगवंताची भक्ती करतोय का? कराय महाराज भक्ती. भक्ती म्हणजे काय? भक्तीचं सोपं सूत्र आहे महाराज. प्रत्येक व्यक्तिमत्वाकडे प्रेम नावाची गोष्ट आहे. प्रेम नावाची गोष्ट आहे. बरं, कुणाचं कशावर, कुणाचं कशावर, कुणाचं कशावर मी तुम्हाला विचारणार नाही तुमचं कशा कशावरती आहे. पण ऐका, व्यक्तीनं व्यक्तीवर केलेलं प्रेम, व्यक्तीनं त्या ठिकाणी व्यक्तीवर केलेलं प्रेम याला म्हणायचं त्या ठिकाणी मोह. व्यक्तीनं एखाद्या वस्तूवर केलेलं प्रेम त्याला म्हणायचं आसक्ती. आणि व्यक्तीनं भगवंतावरती केलेलं प्रेम याला म्हणायचं भक्ती. महाराज, त्या भगवंताची भक्ती आपल्या जीवनामध्ये घडली पाहिजे. कधीतरी विचार करा, दुर्लभ मानव देह तुम्हा आम्हाला प्राप्त झाला मायबाप. किती दुर्लभ आहे, किती दुर्लभ आहे. गोस्वामीजींना रामायणामध्ये सांगावं लागलं. गोस्वामीजी म्हणतात किती मानव देह दुर्लभ आहे. गोस्वामीजींचे शब्द ऐका, हो बडे भाग मानुष तनु पावा,
सुर दुर्लभ सब ग्रंथ न गावा राम सिया राम जय जय राम बड़े भाग मानुष तनु पावा सुर दुर्लभ सब ग्रंथ न गावा जय सिया राम बोलो जय सिया राम जय सिया राम बोलो जय सिया राम प्रभु रामचंद्र भगवान नाही काही म्हणता आलं तर किमान बसल्या जागेवरती आपण जय तरी म्हणू शकता बरं, तेवढं तरी म्हणत जा. सियावर रामचंद्र भगवान की. या मंडपामध्ये वाजवलेली टाळी तसं या मंडपामध्ये टाळीच वाजत असते, पण ती टाळी वेगळी आहे महाराज. पण आज प्रभू नाम चिंतनाची टाळी वाजवण्याचं आपल्याला महत्भाग्य प्राप्त झालं. या मंडपामध्ये वाजवलेली टाळी आणि ह्या मंडपावर भगवत नामचिंतनाची दिलेली आरोळी कधीच व्यर्थ जाणार नाही महाराज. म्हणून ज्याला ज्याला शक्य असेल त्यानं भजन करत जा, कधीच व्हायला जाणार नाही. परमार्थमधलं काहीच व्हायला जात नाही आणि संसारामधलं काहीच आपल्या बरोबर येत नाही. म्हणून तर नामदेव महाराजांना या अभंगाच्या माध्यमातून तेच वर्णन करून सांगावं लागलं. महाराज ऐका, सर्वांनी टाळी वाजवत जा, प्रभू नाम चिंतन करत जा. बडे भाग मानुष तनु पावा सुर दुर्लभ सब ग्रंथ न गावा. असा मानवदेह आपल्याला मिळाला. हे शरीर प्राप्त होणं मोठं दुर्लभ आहे बरं. नरदेह दुर्लभ झाला नरदेह दुर्लभ झाला. शतवर्षाची गणना शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना त्यामध्ये दुःख यातना वासुदेव भगवान की. नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. हे शरीर प्राप्त होणं दुर्लभ आहे मायबाप. सण सुरू होणाऱ्या काय गोष्टी दुर्लभ सांगितल्या यादी आपण लक्षात ठेवा. सण सुरू होणाऱ्या काय काय गोष्टी दुर्लभ आहे. सण सुरू होणारी पहिली गोष्ट दुर्लभ आहे ते म्हणजे सत्य. सत्याचा स्वीकार करणारा जगाच्या पाठीवर दुर्लभ आहे बरं. असा इथं कोणी आहे का आतापर्यंत केव्हा खोटं बोललाच नाही असं एखादं व्यक्तिमत्व असेल तर विरळा आयसा कोणी आणि तुका त्याशी लोटांगणी. सत्याचा स्वीकार करणारा जगाच्या पाठीवर दुर्लभ आहे. सत्याचा स्वीकार करणारं एक व्यक्तिमत्व होतो महाराज जगाच्या पाठीवर. आणि त्या सत्यत्वाच्या बळावरती त्यांचा रथ जमिनीपासून 4 बोट उंचीवरती चालत होता. त्यांचं नाव धर्मराज आहे, युधिष्ठिर आहे. त्यांचा रथ जमिनीपासून 4 बोट उंचीवर चालत होता. का? कारण त्यांनी सदैव सत्याचा स्वीकार केला होता. पण जगाच्या नायकानं त्यांना सुद्धा खोटं बोलण्यासाठी भाग पाडलं आणि परिणाम असा झाला ज्या वेळेला ते स्वर्गाला जाऊ लागले, स्वर्गाला जाताना त्यांच्या पायाचा एक अंगठा गळून पडला. म्हणजे सोपं सूत्र आहे, एकदा खोटं बोललं का एक अंगठा गळून पडतो. आपले किती पार्ट वरती जातील याचा केव्हा तरी आपण मागोवा घ्या महाराज. मला वाटतं आपले पार्ट सुद्धा आपल्याला कमी पडू शकतात ना, पडू शकतात. अरे सत्याचा स्वीकार करणारा जगाच्या पाठीवर दुर्लभ आहे बरं. दुसरं दुर्लभ आहे का,
ते म्हणजे सरस्वती प्राप्त होणं सुद्धा दुर्लभ आहे बरं. प्रत्येकाचं ज्ञान भिन्न भिन्न आहे महाराज, आहे ना, प्रत्येकाचं ज्ञान भिन्न भिन्न. एकाच वर्गामध्ये असणारे विद्यार्थी, एखादा कलेक्टर होतो, एखादा डॉक्टर होतो, तो तिसरा कंडक्टर होतो महाराज, आहे प्रारब्ध सारखं. प्रत्येकाचा बुद्ध्यांक हा भिन्न भिन्न आहे. सरस्वती प्राप्त होणं दुर्लभ आहे. तिसरी गोष्ट दुर्लभ आहे का, संपत्ती प्राप्त होणं सुद्धा दुर्लभ आहे बरं. संपत्ती प्राप्त होणं, संपत्तीच्या प्राप्तीसाठी दोन गोष्टी लागतात. काय लागतात? संपत्तीच्या प्राप्तीसाठी पहिली गोष्ट लागते ते म्हणजे आपलं प्रयत्न पाहिजे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या प्रारब्धाची अनुकूलता पाहिजे. या दोन गोष्टीचा समन्वय झाला की आपल्याला संपत्ती प्राप्त होते. हे सर्वांनी लक्षात ठेवा. भाग्याचे निभडसे उद्यमाचे निमिसे, मग समृद्धी जाता पैसे घर रिघे. महाराज ज्ञानेश्वर मावोले. संपत्ती प्राप्त होणं जसं दुर्लभ आहे, तसं जीवनामध्ये चांगले सद्गुरू प्राप्त होणं सुद्धा दुर्लभ आहे. सद्गुरू कुणाला म्हणावं? जे शिष्याला सर्व सूची प्राप्ती करून देतात त्याला म्हणावं सद्गुरू. मंत्रतंत्र उपदेशिते गुरु घरोघरी आईते, जे शिष्या ते दावी ते सदवस्तूसे, त्यासी सद्गुरू मी म्हणे. खरं तर आपल्या जीवनामध्ये कोणीतरी सद्गुरू पाहिजे. ज्ञानोबारा म्हणतात, मदर दही सद्गुरू तेने तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. सद्गुरूंना फार महत्व आहे. कबीरदास महाराज वर्णन करतायत, कोण बताये बाट गुरु बिना, कोण बताये हे सुद्धा दुर्लभ आहे. त्याच्या पुढली सण सुरू होणारी दुसरी गोष्ट दुर्लभ आहे का, चांगली सहचारिणी प्राप्त होणं ते सुद्धा दुर्लभ आहे. चांगली संतती प्राप्त होणं ते सुद्धा दुर्लभ आहे. परिवारामध्ये विचाराचा समन्वय असणं हे सुद्धा दुर्लभ आहे. आणि शेवटची गोष्ट दुर्लभ आहे का, हे शरीर प्राप्त होणं हे सुद्धा दुर्लभ आहे. अशा सण सुरू होणाऱ्या दुर्लभ गोष्टी मी आपल्या समोर मांडल्या. आणि असं शरीर आपल्याला प्राप्त झालं मायबाप, आणि ह्या प्राप्त शरीराच्या माध्यमातून भगवंताची भक्ती, प्रभुनाम चिंतन करणं फार महत्त्वाचं आहे. पण आपण प्रभुनाम चिंतन का करत नाही याचं खऱ्या अर्थानं साधुसंत मायबापांनी काय केलं, निरीक्षण केलं. आणि साधुसंत मायबापांच्या लक्षामध्ये आलं, का माणसं भजन करत नाही, का परमार्थ करत नाही. तर संतांच्या लक्षात आलं, जन तरी देखे गुंतले प्रपंचे. सर्वजण गुंतून गेले. कशामध्ये गुंतून गेले? प्रपंचामध्ये गुंतून गेले, संसारामध्ये गुंतून गेले. आणि मग साधू संत मायबापांना लक्षात आलं, या समाजाला आपण निवाडा करून सांगितला पाहिजे. सत काय, असत काय, या संसाराचं स्वरूप काय, हे यांच्या समोर वर्णन करून सांगितलं पाहिजे. हे साधू संत महात्म्यांच्या अंतःकरणामध्ये भाव प्रविष्ट झाल्यानंतर ते महात्मे खरे अर्थानं आपल्या समोर येत आहेत महाराज. आणि ते निवाडा करतात ना, निवाडा करतात महात्मे. कशाचा निवाडा करतात? निवाडा करतात महाराज, खऱ्या खोट्याचा निवाडा करतायत. तुकोबारा म्हणतात, आम्ही आलो कशासाठी आलो? उजळया आलो वाट, उजळल्या उजळया आलो वाट, उजळया वा वा. खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा, हे खरा खोटा
खरा खोटा निवाडा. खरा खोटा खरा तुकोबारा म्हणतात आम्ही या ठिकाणी आलो, कशासाठी आलो? उजाळाया आलो वाटा, खरा खोटा निवाडा. खर तर निवाडा करणारा हुशार असावा. सत काय असत काय, अरे अविनाशी काय विनाशी काय, या सगळ्याचा काय केला पाहिजे? निवाडा केला पाहिजे. निवाडा करणारा कसा पाहिजे? हुशार पाहिजे. बरोबर. तो एक दृष्टांत आम्ही ऐकला होता, आपणही केव्हा तरी ऐकला असेल. काय झालं? एक राजा, त्याच्याबरोबर त्याचं सैन्य आणि त्याच्याबरोबर त्याचा प्रधान, आणि असा राजा प्रवासाला निघाला. प्रवास करता 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 11 वाजून 5 मिनिटं झाले होते महाराज. 11:30 वाजेपर्यंत राजाचा प्रवास पूर्णत्वाला जाईल. सर्वांनी लक्ष द्या माझ्याकडे. आणि असा राजा ज्या वेळेला प्रवासाला चालला, पण काय झाली? त्याचं सैन्य एका बाजूला निघून गेलं, त्याचा प्रधान एका बाजूला निघून गेला, आणि राजा एका बाजूला. 3 गट पडले महाराज, राजा, प्रधान आणि सैन्य. काय झालं? असा राजा विचार करत होता, आणि प्रसंग त्या ठिकाणी असा घडला महाराज. ते सैन्य चाललं होतं ना, त्या सैन्य चाललं होतं, आणि ते सैन्य जात असताना त्या सैन्याच्या कानावरती एका अंध बाबाचं भजन ऐकू आलं महाराज. त्या अंध बाबाचं भजन चाललं होतं. भूर भयो गौवन के पाछे, तूने मधुबन मोयो पठायो, सांझ नील घर आयो रे मैया मोरी. मैं नहीं मैं नहीं मैं नहीं मैं नहीं माखन खायो. अंध बाबा भजन करत होते. राजाचं सैन्य त्यांच्यापासून चाललं महाराज, आणि त्या सैन्यानं त्या अंध बाबाच्या भजनाचा आवाज ऐकला. ते सैन्य त्या अंध बाबाच्या जवळ गेलं, आणि त्या सैन्याने त्या अंध बाबाला, खरं तर एखाद्याच्या व्यंगाची उपेक्षा करू नका बरं, सर्वजण आहे का? एखादा जर अपंग जर असेल, त्याच्या अपंगत्वाची आपण काय करू नका, उपेक्षा करू नका. आणि ते सैन्यच होतं महाराज. ते सैन्य आलं आणि त्यांना म्हणलं, हे आंधळ्या. खरं तर त्यांचं म्हणणं चुकीचं होतं, पण ते बोलले महाराज, हे आंधळ्या, आमच्या प्रधानजी आणि राजाबद्दल तुम्हाला काय सांगता येईल का? अंध बाबा म्हणले, पुढे प्रवासाला लागा, तुमचा राजा आणि प्रधान तुम्हाला भेटेल. ते सैन्य निघून गेलं. 5 मिनिटांना कोण आले? प्रधानजी आले. त्यांनी भजन ऐकलं. ते प्रधानजी अंध बाबाच्या जवळ गेले. सैन्य काय म्हणलं आपल्या लक्षात आहे ना? आपल्याला लक्षात आहे महाराज. पण ज्या वेळेला ते प्रधानजी आले, प्रधानजी अंध बाबाच्या जवळ गेले, त्यांना म्हणले, अंध बाबा. शब्द बदलले बरं, शब्द बदलले. अंध बाबा, आमच्या राजाबद्दल आणि सैन्याबद्दल काय सांगता येईल का? पुढे जा, तुमचं सैन्य तुम्हाला प्राप्त होईल, हा राजाही मिळेल. प्रधानजी निघून गेले, आणि थोड्या वेळानंतर राजे साहेब आले. राजानं त्या महात्म्याचं भजन ऐकलं महाराज. भजन महात्म्याचं फार सुंदर चाललं होतं. सीताराम कहिए राधे श्याम कहिए. राजा अंध बाबाच्या जवळ गेले. जाऊन राजानं पहिलं अंध बाबाचं दर्शन घेतलं, आणि अशा राजाच्या मुखातील शब्द आहे, सुरदासजी, या वनामध्ये आपण खऱ्या अर्थानं एकांतामध्ये प्रभू नामचिंतन करतायत. इथं तर तुमचं भरण पोषण जर व्यवस्थित होतंय ना, सांगा. आणि मग त्यावेळेला त्या अंध बाबाने शब्द ऐकल्यानंतर अंध बाबाचे शब्द आहे, राजा, सगळं काय माझं व्यवस्थित आहे. पुढे तुझे सैन्य गेलेलं आहे, त्याच्या पाठीमागं तुझा प्रधान गेलेला आहे, तूही त्यांच्या पाठोपाठ जा, तुला त्यांची भेट होईल. राजाला मोठं आश्चर्य वाटलं. काय आश्चर्य वाटलं? अरे मी स्वतःहून माझा परिचय करून दिला नाही, यांनी ओळखलंच कसं मी राजा आहे? बरं. अंध बाबाला राजानं विचारलं, म्हणे, राजा बाबा, तुम्ही मला कसं ओळखलं मी राजा आहे, ते प्रधान आहे आणि ते सैन्य आहे? आणि मग त्यावेळेला अंध बाबाला राजानं प्रश्न विचारल्यानंतर अंध बाबानं उत्तर दिलं, म्हणे, राजा, अरे तुझं सैन्य माझ्याजवळ आलं, आणि त्यांचे शब्द होते. ज्ञानोबाराने ज्ञानेश्वरीमध्ये फार गोड उभी लिहिली. म्हणे, अंध बाबा राजाला सांगतायत, ज्ञानेश्वरीमध्ये उभी आहे, हा
फुले तैसे मानस जाणे जी बोले. माणसाच्या बोलण्यावरून त्याचं अंतकरण कळत असतं. ते मला आंधळ्या म्हटले, माझ्या लक्षात आलं ते सैन्य असलं पाहिजे. प्रधान जे आले ते मला अंध बाबा म्हटले, मी ओळखला हा प्रधान असला पाहिजे. आणि तू आल्यानंतर प्रजेसारखी माझी चौकशी केली, माझ्या लक्षात आलं राजा आहे. बरं, राजा गेला, प्रधानाला त्या सैन्याला घेऊन पाठीमागे आला. आणि राजानं विचार केला, निवाडा करणारा अंध बाबा मोठे हुशार दिसत आहेत, आपण काय केलं पाहिजे, अंध बाबाला इथं जंगलामध्ये ठेवण्यापेक्षा आपण अंध बाबाला आपल्या नगरीमध्ये नेलं पाहिजे. आणि अंध बाबाला नगरीमध्ये नेलं महाराज. अंध बाबा राजाच्या नगरीमध्ये आहे. आणि एक दिवसाचा प्रसंग असा घडला, आता राजाला घोडे खरेदी करायचे होते. एक घोड्याचा व्यापारी आला होता, 2 घोडे घेऊन आला होता. एका घोड्याची किंमत 50-50 लाख रुपये होती. आता 1 कोटी रुपये द्यायचे होते. आणि 1 कोटी रुपये व्यापाऱ्याला देण्याच्या अगोदर राजाच्या मनामध्ये विचार आला. काय विचार आला? म्हणे आपण अंध बाबांना या ठिकाणी आणलंय, पण त्यांना विचारलं पाहिजे घोडे कसं काय आहे. अंध बाबाला बोलावलं. अंध बाबा, हे 2 घोडे खरेदी करताय आणि हे 2 घोडे खरेदी केल्यानंतर आता याच्यामध्ये याचे पैसे द्यावा का ना द्यावे, तुम्ही आम्हाला याचं उत्तर द्या. अंध बाबा त्या 2 घोड्यांच्या मध्ये गेले महाराज. दोघांनाही स्पर्श केला आणि दोघांना स्पर्श करून अंध बाबाला थोडेसे बाजूला झाले. राजा, याच्यामधलं उजव्या हाताचं जे आहे ते घेण्याच्या योग्यतेचं आहे, डाव्या हाताचं जे आहे ना ते डाव्या हाताचं घेण्याच्या योग्यतेचं नाही. अंध बाबा, तुम्हाला अंध असून हे कळलं कसं? आणि मग त्यावेळेला अंध बाबाने सांगितलं, म्हणे तुकोबारांच्या गाथ्यामध्ये प्रमाण आहे, ते जे इशाऱ्यावरती आणि तट्टू भोकावरती. जे उजव्या हातात आहे ना, मी त्याला फक्त स्पर्श केला, लगेच त्याचं अंग थरथरलं. आणि जे डाव्या हातात आहे ना, त्याच्या शेपटीपासून त्याच्या मानेपर्यंत मी हात फिरवत आलो, ते हल्लं नाही, डोललं नाही. माझ्या लक्षात आलं हे कसं आहे, स्थूल आहे. बरं, उजाळाया आलो वाटा, खरे खोटे निवाडा करण्यासाठी या ठिकाणी साधुसंत महात्म्यांचं काय आहे, आगमन आहे. त्या अंध बाबानं निवाडा केला महाराज. पुढे ऐका, आता राजानं प्रधानजीला सांगितलं, अंध बाबा फार महत्वाचे, यांनी आज आपले 50 लाख वाचवले. यांच्या जेवणामध्ये रोज 2 गुलाबजांबू वाढव महाराज. काय वाढवले? गुलाबजामुन वाढवले. त्यानंतर अंध बाबाला आता काय खरेदी करायचे होते, हिरे त्या अंध बाबाच्या जो ज्या राजाकडे आहे त्या राजाला हिरे खरेदी करायचे होते. बरं, ते हिरे राजानं घेतले. एका हिऱ्याची किंमत 10 लाख रुपयेच होती महाराज. आणि असे 10 हिरे राजानं खरेदी केले. 1 कोटी रुपये देण्याच्या अगोदर अंध बाबाला बोलावलं. म्हणे बघा बरं, याच्यामधले असली कोणते आणि नकली कोणते. म्हणे राजा, मला जरा ग्लासभर पाणी आणून दे. पाणी आणून दिलं. एक हिरा घेत होता आणि अंध बाबा काय करत होते, त्या पाण्यामध्ये बुडवत होते. 4 एका बाजूला टाकले आणि 6 एका बाजूला टाकले. बरं, म्हणे याच्यामधले ते 4 आहे हे असली आहे आणि 6 नकली आहे. बरं, म्हणे कसं ओळखलं? म्हणे याला चिकटपणा आहे, हे खडी साखरेला पाडलेले पैलू आहे. आणि माझ्या शब्दावर विश्वास असेल, आता याच्यावरती माशा येऊन बसतील. आणि राजा, तुला परीक्षा जर पाहिजे असेल तर तुकोबारांच्या अभंग गाथ्यामध्ये प्रमाण आहे, हिरा ठेविता ऐरणी, वाचे मारिता जोघणी. त्याचे बोल पावे खरा, काशी बोल पावे खरा, त्याचे बोल पावे खरा, काशी बोल पावे करंजा होय खरा, करंजा होय खरा. करणीचा होय तुला, करणीचा होय तुला, करणीचा होय तुला, करणीचा होय तुला. वाचे मारिता जोघणी. ऐरणी धनी. राजाचे 7 लाख वाचवले. प्रधानजीला सांगितलं, राजासाहेब सांगतायत अंध बाबा जास्त दिवस जगले पाहिजे, यांच्या जेवणामध्ये 2 लाडू वाढवा. पहिले काय वाढले होते? गुलाबजामुन. आता काय वाढले? लाडू वाढले. आता राजाला एक रत्न खरेदी करायचं होतं, त्याचं नाव मोहरा आहे. बरं, 1 कोटीचा व्यवहार राजाचा झाला महाराज. पण राजाने विचार केला, नेहमीप्रमाणे अंध बाबाला आपण विचारलं पाहिजे. अंध बाबाला बोलावलं. म्हणे बघा बरं, अंध बाबाला सांगितलं, राजा मी जसं सांगतो तसं कर. म्हणे काय कर? तो जो रत्न आहे त्या रत्नाला तू काय गुंडाळ? दोरा गुंडाळ. राजानं दोरा गुंडाळला. बरं, आता काय करू? काडीपेटी घे. घेतली काडीपेटी.
म्हणे त्याचं एक टोक पेटून दे. दिलं टोक पेटून. आणि आता सगळे शांत आहे. व्यापारी शांत आहे, अंध बाबा शांत आहे, राजा शांत आहे. राजाने ते एक टोक पेटून दिलं. आणि आता अंध बाबानं राजाला विचारलं, म्हणे राजा झालं काय? म्हणे बाबा तुम्ही त्याचं एक टोक पेटून द्यायला लावलं आणि ज्या रत्नाला तो दोर गुंडाळलेला होता सर्वच्या सर्व दोर काय गेला, जळून गेला. राजा घेऊ नको, ते कसं आहे, नकली आहे. बरं, अंध बाबाला राजाने विचारलं हे नकली कसं? अंध बाबाने राजाला उत्तर दिलं, म्हणे तुकोबारांच्या अभंग गात्यामध्ये प्रमाण आहे, सूत न जळे दया संगे आणि मोहरा तोची अंगे. ज्याच्या संगतीमध्ये सूत जळत नाही तो खऱ्या अर्थानं काय आहे, मोहरा. याच्या संगतीमध्ये सूत जळालं याचा अर्थ हे कसं आहे, नकली आहे. बरं, अंध बाबा फार कामाच्या आहे. राजाच्या लक्षात आलं. प्रधानजीला सांगितलं यांच्या जेवणामध्ये आता 2 ग्लास काय वाढवा, दूध वाढवा. पहिले गुलाबजामू वाढले, नंतर लाडू वाढले, नंतर दूध वाढलं. आणि एक दिवस राजालाच लहर आली महाराज. राजा विचार करायला लागला, अंध बाबांना जर सगळं कळतं तर मग माझंही कळत असेल ना. आणि असा राजा अंध बाबाच्या जवळ गेला. बाबा तुम्हाला सगळंच कळतंय, मग माझ्याविषयी काय सांगा. आणि मग त्यावेळेला अंध बाबाने सांगितलं, कृपया करून राजा तुझ्याविषयी मला काही विचारू नको. बरं, आता असं म्हणल्यानंतर विचारल्याशिवाय राहीन का? असं भिंतीवरती लिहिलं होतं, कृपया वरती पाहू नका. काय करतील माणसं? खरं सांगा, काय करतील माणसं? वरती पाहिल्याशिवाय राहणार आहे का? सर्वजण वरती पाहिजे. वरती वाक्य लिहिलं होतं, एवढा सांगून केला का मूर्खपणा? आणि मग खाली पाहिजे, मग चालायचे. बरं, तसं राजाला सांगितलं तुझ्याविषयी विचारू नको. पण राजाच्या मनामध्ये उत्कंठा निर्माण झाली. सांगा मला माझ्याबद्दल काय तुम्हाला कळतंय? आणि त्यावेळेला त्या अंध बाबांना राजाला सांगितलं, राजा तू माझ्यावरती रागे भरशील. बरं, राजाला सांगितलं अजिबात रागे भरणार नाही. आणि मग अंध बाबाने सांगितलं, राजा मला असं वाटतं तुझा तो वंश आहे तो राजवंश नसावा, तू स्वयंपाकाच्या वंशामधला असावा. काय बोलता? म्हणे मी तुला अगोदरच सांगितलं होतं. आणि माझ्या शब्दावर विश्वास नसेल तर तुझ्या मातेजवळ जा आणि मातेला विचारून बघ. राजा धावत गेला, स्वतःच्या मातेला बाजूला घेतलं. आई सांग मी कोणत्या वंशामधला आहे? आईनं सांगितलं तुला काय करायचं राजा आता? नाही नाही मला कळलंच पाहिजे मी कोणत्या वंशामधला आहे. त्या अंध बाबाने मला सांगितलं मी स्वयंपाकाच्या वंशामधला आहे, खरं काय ते मला सांग. आणि त्या मातेनं राजाला सांगितलं, राजा अंध बाबा बोलतात तेच खरं आहे, तू स्वयंपाकाच्या वंशामधला आहे. बरं, राजा म्हणला हे कसं शक्य? आणि मग त्या माऊलीनं समग्र वृत्तांत सांगितला. त्या माऊलीनं सांगितलं त्यात असं झालं, मला पहिलं लेकरू झालं, जन्माला आल्याबरोबर मृत्युमुखी पडलं. पहिलं गेलं, दुसरं गेलं, तिसरं गेलं, एका पाठोपाठ माझे 7 लेकरं मृत्युमुखी पडले. आणि 8व्यांदा मी गर्भवती असताना तुझ्या वडिलांनी मला सांगितलं आता जर 8वं लेकरू जर मृत्युमुखी जर पडलं तर त्याच्याबरोबर तुझा शिरच्छेद केला जाईल. त्यांनी मला सांगितलं होतं. आणि आता मला प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्या आणि 8व्यांदा मी आता प्रसूत झाले. आणि ठरल्याप्रमाणे 7 लेकरांसारखं 8वं लेकरू जन्माला आलं, त्याचाही मृत्यू झाला. बरं, मी रडत होते, काय करावं. आणि इतक्यामध्ये माझा आवाज आचार्याच्या पत्नीनं ऐकला. ती सुद्धा प्रसूत झाली होती आणि ती धावत आली. तिनं विचारलं, म्हणे का रडतायत? म्हणे आता राजा मला मारून टाकल्याशिवाय राहणार नाही. आणि हे ज्या वेळेला तिनं ऐकलं, तिनं काय केलं, माझ्या कुशीतलं मृत लेकरू तिनं नेलं आणि तिच्या कुशीतलं जिवंत आणलं ते माझ्याजवळ ठेवलं. आणि ते लहानचं मोठं झालं आणि ते तू राजा आहे. बरं, आणि मग राजाला कळलं मी स्वयंपाकाच्या वंशामधला आहे. बरं, अरे पण हे अंध बाबाला कळलंच कसं? राजा गेला महाराज अंध बाबाच्या जवळ आणि अंध बाबा म्हणाला, बाबा तुम्ही म्हणता ते खरं आहे पण तुम्हाला हे कळलं कसं? आणि मग अंध बाबा म्हणले, राजा तुझे घोड्यामधले 50 लाख वाचवले तर तू गुलाबजामुन वाढले, तुझ्या त्या हिऱ्यामधले 60 लाख वाचवले तर तू काय वाढवले, लाडू वाढले. अरे तुझ्या त्या जो काही मोहरा होता त्याचे 1 कोटी वाचवले तर तू दूध वाढलं. हे गुलाबजामुन वाढणं, दूध वाढणं हे मला आचार्यासारखं वाटलं म्हणून सहजच म्हटलं तू आचार्याच्या वंशामधला. बरं, दृष्टांत माझा संपला महाराज. निवाडा करणारा कसा असावा, योग्य असावा. साधुसंत महात्मे निवाडा करतात महाराज. खरं तर आपण ज्या संसाराला खरी अर्थानं सत्य समजतो, साधुसंत मायबापाने त्याच्याविषयी आपल्याला जागृती प्रदान करण्याचा प्रयत्न केला. फलकट तो संसार, फलकट तो संसार, से
भरकटतो संसार येथे सार भगवंता काय सारभूत आहे आणि काय आसार आहे याचा निवाडा साधू संत महात्मे आपल्याला त्या ठिकाणी करतात. महाराज, प्राप्त मानवी देहाच्या माध्यमातून जे आसार आहे त्याचा आपण त्याग केला पाहिजे आणि जे सारभूत आहे त्याचा आपण स्वीकार केला पाहिजे. हा भाव नामदेव महाराजांच्या अंतकरणामध्ये प्रविष्ट झाला महाराज. आणि अशा नामदेव महाराजांनी समग्र जीवाकडे पाहिलं, सर्वजण गुंतून गेले, संसारामध्येच गुंतून गेले. बरं, आता संसाराचे सुद्धा प्रकार आहे महाराज. कोणते प्रकार आहे? एक संसार म्हणजे हे जे आपल्याला विश्व दिसतंय हा सुद्धा संसारच आहे. आणखीन संसार शंकराचार्यांनी सांगितला, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. त्याच्यात वर्णन आलं की हे संसार आहे, खरं दुस्तार आहे, तोही आसारा संसार आहे. हे विश्व दिसतं हाही आसारा संसार आहे. आणि आपला जो घरी आहे ना तो सुद्धा काय संसार आहे महाराज. अशा संसाराचं मिथ्यत्व आज बाळ भागवत नामदेव महाराजांना आपल्या समोर खऱ्या अर्थानं काय करायचं आहे, व्यक्त करायचं आहे. महाराज, आपण ज्या संसारामध्ये गुंतून गेलो महाराज, गेलो ना संसारामध्ये गुंतून. अरे या संसारामध्ये कसे गुंतून गेलो आपण? मला वाटतं तुकडोजी महाराजांचं प्रमाण आहे. बरं, ऐक मानवा भाई, अरे तू राम नाम घेई, नरा सारखा नर जन्मला आल्या संसारा, 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 आल्या संसारा. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. हात लावणी नशिबाला कारण तो ठाई ठाई. या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी. या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा तू म्हणशील पैसा अडका, हा येथेच राहील सडका. तुकडोजी महाराजांचे शब्द आहे, अरे तू गेल्यावर तुझ्या संगती एक मातीचा मडका. तू म्हणशील बायका पोर. तुकडोजी महाराजांचे शब्द आहे. बरं, हे तुझ्या मागले चोर, अरे तू गेल्यावर तुझे घर गावाच्या बाहेर. तू संसार केला काही, साऱ्या अंगाची झाली लागी. अरे रावण मेला, लंका जळाली, मुखी राम नाम नाही. अनेक प्रमाणाच्या माध्यमातून त्या संसाराचं मिथ्यत्व आपल्या समोर वर्णन करून साधू संत मायबापांनी सांगितलं, ज्याच्यामध्ये आपण खऱ्या अर्थानं गुंतून गेलो तो संसार आहे कसा त्याचं स्वरूप सांगत असताना पहिला दृष्टांत नामदेव महाराजांनी दिला अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. जळी बुडबुडी देखता देखता, 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 जळी बुडबुडी
मुलांचे वडील आहेत का? वा वा, धन्यवाद. बरं. जडी बुडबुडे देखता देखता क्षण न लागता दिसेनासे. पहिला दृष्टांत नामदेव महाराजांनी आपल्या समोर ठेवला. महाराजा संसाराच्या नश्वरत्वाच्या संबंधानं पहिला दृष्टांत ठेवला. पाऊस आला, पाणी साचलं गेलं आणि पुन्हा एकदा पावसाला प्रारंभ झाला. पहिल्या साचलेल्या पाण्यावरती आता पावसाचे थेंब पडू लागले आणि परिणाम असा झाला, त्या पाण्यावर आता बुडबुडे दिसू लागले. दिसतात ना बुडबुडे? किती दिवस थांबतात बुडबुडे? किती दिवस थांबतात? क्षण न लागता दिसेनासे. जशी त्या बुडबुड्याची असणारी स्थिती आहे तशा पद्धतीने ह्या संसाराची ही स्थिती आहे. नामदेव महाराज सांगतायत, जडी बुडबुडे देखता देखता क्षण न लागता दिसेनासे. काही क्षणामध्ये काय होतात ते दिसेनासे होतात. संसारामधल्या गोष्टी सुद्धा अशाच आहे महाराज. संसारामध्ये पाहू जर गेलं, काही संसार शाश्वत नाही महाराज. मिळवलेलं धन तरी शाश्वत आहे का? आहे का मिळवलेलं धन शाश्वत? नाही ना महाराज. ते धन असं आहे महाराज ना, तुकोबारांना वर्णन करून सांगावं लागलं. धन मिळविले कोट्यान कोटी, सवे नाही रे नाही रे, सवे नाही रे नाही रे, सवे नाही रे नाही रे नाही रे नाही रे नाही रे. लंगोटी धन मिळविले कोट्यान कोटी. तुकोबारांचं प्रमाण आहे महाराज. तुकोबाराय सांगतायत संसारामधल्या गोष्टी सुद्धा अशाच आहे महाराज. त्या सगळ्या कशा आहे? अशाश्वत आहे. पण क्षण न लागता दिसेनासे. जशा पद्धतीनं पाण्यावरल्या बुडबुड्याची असणारी स्थिती, तशा पद्धतीने या संसाराची स्थिती. म्हणून तुकोबांना नामदेव महाराजांना सांगावं लागलं संसार कैसा, तर त्याचं उत्तर दिलं अभंगाच्या दुसऱ्या चरणात. तैसा संसार
कैसा हा संसार, कैसा हा संसार, दैसे जडी बुडबुडे देखता देखता क्षण न लागता दिसे नासे. तैसा हा संसार पाहता पाहता अंतकाळी हाता काही नाही. काय येणार आहे आपल्या बरोबर याचा केव्हा तरी विचार करा. अरे ज्यांनी भरपूर मिळवलं महाराज त्यांना सुद्धा आपल्या सोबत काय नेता आलं नाही, बरं काहीच नेता आलं नाही. सर्वांना उदाहरण माहिती आहे, जो सिकंदर ज्यानं सर्व जग जिंकलं महाराज, सर्व जग जिंकलं बरं. आणि सगळं जग जिंकल्यानंतर त्याची माता त्याच्या भेटीसाठी निघली म्हणे. आणि तो सर्वांना विनंती करत होता, माता माझ्यापर्यंत येईपर्यंत जो मला जिवंत ठेवेल त्याला मी काय करेल, योग्य ते बक्षीस देईल. महात्म्यांनी त्याला उत्तर दिलं, मानवी देहाता एक क्षण न मिळे देता कोटी सुवर्ण. कितीही तरी कोटी सुवर्ण दिलं तर मानवी देहात एक क्षण प्राप्त होणार नाही. आणि मग त्याच्या लक्षामध्ये आलं, महाराज सगळं काही मिळवलं, सगळं काय मिळवलं, पण हे काहीच माझ्या कामाचं नाही, काहीच माझ्या कामाचं नाही, हे ज्या वेळेला त्याच्या लक्षामध्ये आलं. आणि मग त्या सिकंदरनं सांगितलं आपल्या सेवकांना, काय सांगितलं, ज्या वेळेला माझी प्रेत यात्रा निघेल त्यावेळेला माझ्या हात तिरडीच्या बाहेर काढा आणि सगळ्या जगाला कळू द्या, ज्यानं जग जिंकलं ते जाताना कसं गेलं, मोकळ्या हातानं गेलं महाराज. अंतकाळी हाता काही नाही, मौतने जमाने को हे समाधि खा डाला. कैसे कैसे रुस्तम को खाक में मिला डाला. याद रख सिकंदर के हौसले वो हाली थे, हे जब गया था दुनिया से दोनों हाथ खाली थे. अब न हो हलाकू है और उनके साथी है, जंग जुंग गोरज और उनके हाथी है. मुट्ठी बांध के आने वाले, मुट्ठी बांध के आने वाले हाथ पसारे जाएगा. अरे सिर उठा कर चलने वाला एक दिन ठोकर खाएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा. सुज्ञ ऐकणारे श्रोते विचार करतील, कीर्तनामध्ये कवाली म्हणताय बरं, असे कराची शंका घेऊ शकतील. पण ऐका मायबाप, ज्या कवीनं ही कवाली आपल्या समोर उपस्थित केली, मला वाटतं त्या कवीनं माझ्या ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला आणि त्याच्यामधली एक ओवी त्यांच्या मनाला भावली आणि त्या ओवीचा विस्तार त्यांनी या कवालीच्या माध्यमातून केला. आता कवीचे शब्द ऐका महाराज. कवीचे शब्द असे आहे, आपण ऐकले, चढता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा. आणि आता ज्ञानोबारांचे शब्द ऐका, ना तरी उदो आस्तो चेनी आपैसे, अखंडित होत जात जैसे, हे जन्म मरण तैसे अनिवार जगी. ज्यानं जग जिंकलं महाराज त्याला जाताना मोकळ्या हाताना जावं लागलं महाराज. म्हणून अंतकाळी हाता काही नाही, तैसा हा संसार पाहता पाहता. पाण्यामधल्या बुडबुड्याप्रमाणे या संसाराची स्थिती आहे. असा हा संसार आपल्याला खरा भासतो महाराज. कशा पद्धतीनं खरा भासतो त्यासाठी दृष्टांत नामदेव महाराजांना द्यावा लागला. प्रत्येक गावोगाव पूर्वीच्या काळी गारुडी यायचे महाराज, यायचे ना गारुडी, असे गारुडी यायचे आणि ते गारुडी खेळ दाखवायचे. आणि खेळ दाखवत असताना ते पैसे सुद्धा तयार करायचे बरं. असा पैशाचा पाऊस पाडायचे ना, पैशाचा पाऊस पाडायचे. आपण त्यावेळेला पाहायचो महाराज, अरे याला तर पैशाचा पाऊस पाडता येतो. माणसं आश्चर्यचकित व्हायचे. जरी पैसे त्या ठिकाणी ते पावसाचा पाऊस पाडत होतं, विचार करा पैशाचा पाऊस पाडतंय, मग त्याला गावोगाव फिरण्याची गरज काय आहे महाराज. जरी गारुड्याचा खेळ आपल्याला काय दिसत असला, समोर खरा दिसत असला, पण तो क्षणापुरता खरी अर्थानं खरा आहे. म्हणून नामदेव महाराजांना तो दृष्टांत द्यावा लागला. आणि तो दृष्टांत देत असताना नामदेव महाराजांनी वर्णन केलं. काय वर्णन केलं ऐका सर्वजण. गारुड्याचा खेळ
गारोड्याचा खेळ दिसे क्षणभरी, तैसा हा संसार दिसे खरा. गारुडाचा खेळ जसा आपल्याला त्या ठिकाणी सत्य भासतो, तशा पद्धतीने हा संसार सुद्धा आपल्याला काय भासतो, सत्य भासतो. मायबाप नामदेव महाराज निवाडा करतायत. तैसा हा संसार दिसे खरा, तैसा हा संसार पाहता पाहता अंतकाळी हाता काही नाही. असा जो संसार आहे, खरं तर या संसारामध्ये राहायचं महाराज, पण कशा पद्धतीनं राहायचं. आलिप्त कमळ जळी दैसे. कमळ पाण्यामध्ये राहतं पण ते त्याला चिपकत नाही महाराज. पाणी नावेमध्ये असावं का नाव पाण्यामध्ये असावी? कोणी कशामध्ये असावं? नाव पाण्यामध्ये असावी. पाणी जर नावामध्ये जर असलं तर ते काय आहे, बुडण्याची शक्यता आहे. तसं आपण संसारामध्ये असावं का संसार आपल्यामध्ये असावा? आपण संसारामध्ये असावं महाराज. आणि त्या संसारामध्ये राहून आपण जे शाश्वत प्रभू नामचिंतन आहे ते नामचिंतन करावं. नामदेव महाराजांचं ते एक प्रमाण आहे. संसारी असावे असो निरासावे. संसारी असावे असो निरासावे. संसारी असावे असो निरासावे. संसारी असावे असो निरासावे. संसारी असावे असोनी नसावे. भजन करावे वेळोवेळा, याच जन्मी ओळखी करा आत्माराम. संसार संभ्रम भोगू नये. या संसारामध्ये राहून आपण प्रभुनाम चिंतन करू शकतो. अनेकांनी केलं महाराज, अनेकांनी केलं. संसारामध्ये राहा, संसारामध्ये राहा. कशा पद्धतीने राहा? आलिप्त कमळ जळी जैसे. आणि आजच्या संसारामध्ये राहून सगळ्या महात्म्यांनी प्रभू नामचिंतन केलं. पहिलं उदाहरण आहे का सावता महाराजांचं. संसारामध्ये नव्हते, होते महाराज, तरी सुद्धा प्रभू नामचिंतन केलं. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, आवगी विठाई माझी, आवगी विठाई माझी. जनाबाई महाराजांचा विचार पहा. जात्याच्या मुखी घालते मोत्याचे दाणे, तुझ्या कृपेने मला विठ्ठला नाही काही उणे. तिसरं उदाहरण आहे का. सेना पैसला निवांत, विठ्ठल नाम उच्चारित, घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे. सगळ्या साधुसंत मायबापांनी
अरे गोरोबा काका चिखलामध्ये उभे राहायचे, भगवंताचं नामचिंतन करायचे महाराज. याच संसारामध्ये राहून आपण जो परमार्थ केला ते आपल्या बरोबर येईल, बाकीचं आपल्या बरोबर येणार नाही महाराज. अंतकाळी हाता काही नाही, सगळं खरं दिसतं गारुड्याच्या खेळाप्रमाणे. गारुड्याचा खेळ दिसे क्षणभर, तैसा हा संसार दिसे खरा. तैसा हा संसार पाहता पाहता, अंतकाळी हाता काही नाही. आणि असे नामदेव महाराज म्हणतात, इथं काहीच बरं नाही. नामदेव महाराजांचे शब्द आहे आणि ते सर्वांना विनंती करतात. नाम म्हणते ते काही नाचे बरे, नाम म्हणते ते काही नाचे बरे, नाम म्हणते ते नाम म्हणते ते काही नाचे बरे, नाम म्हणते ते काही नाचे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली नामा म्हणे तेथे काही नसे बरे,
या संसाराचं स्वरूप नामदेव महाराजांनी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. मायबाप संतांनी या गोष्टीचा निवाडा केला म्हणून आपल्यावर संतांचे जे ऋण आहे त्याला म्हटलं जातं आध्यात्मिक ऋण. चंद्र सूर्य वृक्ष यांचे आपल्यावर जे उपकार आहे याला म्हटलं जातं दैवी ऋण. आणि आपल्या माता पित्यांचे तथा ज्येष्ठ श्रेष्ठांचे आपल्यावर जे ऋण असतात त्याला म्हटलं जातं भौतिक ऋण. समग्र निगुते परिवार आज स्वतःच्या वडिलांच्या ऋणातून उतराई होत असताना हा विधी या ठिकाणी संपन्न करत आहे. खरं तर या व्यक्तिमत्वानं आपल्या आयुष्यामध्ये खडतर काबार कष्ट केले महाराज. टेलरिंगचा ज्यांनी व्यवसाय केला, टेलरिंगचा व्यवसाय केला आणि हे व्यक्तिमत्व 1 वर्षापूर्वी काळाच्या पडद्याच्या आड गेलं. आकस्मिक रीतीनं खऱ्या अर्थाने या व्यक्तिमत्वाचं थांबणं झालं. त्यांची 2 मुलं आणि 1 मुलगी, ह्या 3 भावंडांना खऱ्या अर्थानं जो वियोग झाला तो म्हणजे स्वतःच्या वडिलांचा वियोग झाला. जीवनामध्ये जी माणसं हवीशी वाटतात ती माणसं आपल्यापासून दूर जावीशी वाटत नाही. पण असे काही कटुप्रसंग येतात महाराज, त्या कटुप्रसंगाला प्रिय माणसांचा आपल्याला काय घडतो, वियोग घडतो. संयोग आणि वियोग आपल्या हातामध्ये नाही, आयुष्य आणि भविष्य आपल्या हातामध्ये नाही, लाभ आणि हानी आपल्या हातामध्ये नाही, आणि जन्म आणि मृत्यू हे आपल्या हातामध्ये नाही महाराज. या 8 गोष्टीच्या बाबतीमध्ये मनुष्य पराधीन आहे. रामायणामध्ये ज्या वेळेला भरतजी रडत होते ना, रडणाऱ्या भरताला वशिष्ठांनी काय केला, उपदेश केला आणि त्यांना सांगितलं पण पितृप्रेम ते पितृप्रेमच असतं. सगळ्यांना आईचं प्रेम कळतं महाराज, कळतं ना आईचं प्रेम. काही मुलाला जर दुःख जर झालं तर टचकन आईच्या डोळ्यामध्ये पाणी येतं, पण बापाचं प्रेम सहजासहजी कुणाच्या लक्षामध्ये येत नाही महाराज. बापाचं प्रेम सहजासहजी कुणाच्या लक्षामध्ये येत नाही. बापाचं ते बापाचं प्रेम आहे. काय आहे बाप महाराज? अनेक कवींनी बाप आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. अरे ज्याच्यामध्ये जिंकण्याचं सामर्थ्य असून सुद्धा जो आयुष्यभर आपल्या लेकरांसाठी पराभव स्वीकारतो त्याला काय म्हणावं, बाप म्हणावं. आजच्या जीवनाचा विचार आई करेल, पण त्या मुलाच्या आयुष्यभराच्या शिदोरीचा विचार जो करतो त्याला काय म्हणावं, बाप म्हणावं. अरे मुलाचं दुःख पाहून आईच्या डोळ्यामध्ये पाणी येतं, पण ते मुलाचं दुःख आपल्या अंतकरणामध्ये साठवून कुठंतरी एकांतामध्ये जाऊन आपल्या आशूंना वाट मोकळं करून देणारं पात्र जर कोणाचं असं बापातच असतं महाराज. सगळ्यांना कौशल्या मातेचं प्रेम कळलं. रामकथेमध्ये कौशल्या माता सर्वांना माहिती आहे. रामायणात चालू आहे, तिकडे भीमाशंकरच्या जवळ रामकथा सुरू आहे, तिथूनच चालू आहे, पुन्हा तिरच जायचं आहे. त्या रामायणामध्ये सगळ्यांना कौशल्या मातेचं प्रेम कळतं महाराज, परंतु राजा दशरथांचं प्रेम कळत नाही. ज्या वेळेला सुमंत आले आणि असे सुमंत ज्या वेळेला राजा दशरथांच्या समोर उपस्थित आहे आणि ते राजा दशरथ सुमंताला विनंती करत होते, सुमंत आज तेरा राजा तेरे पास भीख मांग रहा है, मेरा राम का है, मेरी जानकी का है और मेरा लखन का है, बताओ. सुमंत चुप मत बैठो. सुमंत शांत होते. सुमंत एकही शब्द बोलत नव्हते. सुमंताची अवस्था, अरे परदेशामध्ये गेलेला पिता आपल्या मुलांना सांगतो मी तुमच्यासाठी खेळणी घेऊन येतो, खाऊ घेऊन येतो, आणि असा पिता ऐवत आणि खेळणी घेऊन येत असताना दरोडेखोरांनी त्या पित्याला अडवलं आणि मोकळ्या हातानं पिता ज्या वेळेला घरी पोहोचला त्यावेळेला सगळे लेकरं पित्याला विचारत होते आमची खेळणी कुठे आहे, आमचा खाऊ कुठे आहे. त्या मुलांनी प्रश्न विचारल्यानंतर जशी अवस्था त्या पित्याची तशी अवस्था सुमंताची झाली महाराज. सुमंत शांत होते आणि त्या सुमंतांनी समग्र वृत्तांत वर्णन करून सांगितल्यानंतर राजा दशरथांना समजलं आता माझा राघव मला सोडून गेला आणि आता कौशल्य माता सांगलं, कौशल्य आता मला वाटतं माझा मृत्यू निश्चित आहे. समोरच्या भिंतीवरती मला श्रावणाचे वृद्ध माता पिता दिसत आहेत, त्यांनी दिलेला शाप मला कळतोय, आता माझं थांबणं निश्चित आहे. राजा दशरथांची प्रकृती खालवू लागली. राम राम चिंतन करू लागले. मोठा प्रसंग आहे रामायणामधला. कौशल्य माता धैर्य देत होत्या आणि रामाचं चिंतन करता करता राजा दशरथांनी स्वतःचा देह ठेवला महाराज. अरे स्वतःच्या लेकराच्या योगामध्ये घोड्याच्या पाठीवर मान ठेवून रडणारी आईचं प्रेम सगळ्यांना कळतं, कौशल्याचं प्रेम कळतं, पण स्वतःच्या लेकराच्या वियोगामध्ये स्वतःचा प्राण त्याग करणारा दशरथ रूपी बाप सहजासहजी लक्षामध्ये येत नाही महाराज. बाप तो बापच आहे. भागवतामध्ये आपण पाहतो ज्या देवकी मातेनं म्हणावं सोडा सोडा मिठी लपवा लपवा जग जेठी, ते आईचं प्रेम कळतं, पण त्या छोट्याच्या कन्हैयाला आपल्या मस्तकावरती घेऊन गळ्या इतक्या पाण्यामध्ये जाणारा वसुदेव सहजासहजी लक्षामध्ये येत नाही महाराज. प्रत्येक बाप प्रत्येक लेकराला संकटातून सोडवण्यासाठी गळ्या इतक्या पाण्यामध्ये जाऊ शकतो, फक्त ते पाणी पित्याच्या मुखामध्ये जाऊ द्यायचं का न द्यायचं हे मुलांनी ठरवायचं महाराज. हे मुलांनी ठरवणं गरजेचं आहे ना. बाप एवढे कष्ट सहन करतो म्हणून तर कवीला म्हणावं लागलं, जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, वटामध्ये हसू त्याच्या
काना वाकला घडी भर थांब जरा ऐक त्याची धापर लय लय अवघड आहे गाड्या उमग या बापर उमग या बापर. तुकोबारांच्या अभंगाचा मागोवा घेऊन कवीने हे काव्य आपल्या समोर ठेवलं. बाप करी जोडी लेकुराचे ओढी आपुले कुरवंडी वाळवणी एकाएकी केला मिरासीचा धनी कडिये वागवूने भार खांदे बाप घराचा तो पाया आई कळस त्यावर जेव्हा खचतो रे पाया तेव्हा कोसळते घर बाप म्हणा दे रे कसा जसा पाण्यातला मासा त्याच्या डोळ्यातला थेंब तुला दिसेना रे कसा अश्रू साठवितो बाप फक्त एका क्षणासाठी जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. बाप तो बापच असतो आणि अशा पितृप्रेमाला पारखे झालेले हे दोन मुलं आणि त्यांची आसर एक बहीण ह्या 3 भावंडांना जो वियोग झाला तो स्वतःच्या वडिलांचा वियोग झाला. पूजनीय वंदनीय प्रातस्मरणीय स्वर्गीय श्री भिकनाथ मारुती पाटील निघोते 1 वर्षापूर्वी त्यांचा इहलोकीचा प्रवास संपन्न झाला. तत्पश्चात त्यांचे बंधू श्री बाळासाहेब मारुती पाटील निघोते असेल, त्यांच्या भाऊजाई लता बाळासाहेब निघोते असेल, त्यांचे दोनही आसारे पुतणे ज्यामध्ये नितीन बाळासाहेब निघोते आणि त्यानंतर आसारे श्री सचिन बाळासाहेब निघोते, त्याचबरोबर विशेष आत्माना त्यांच्या आसाऱ्या भगिनी यमुना साहेबराव शिनारे आणि त्यांचे मेहुणे आदरणीय श्री साहेबराव शिवराम शिनारे. पण विशेष आत्माना ज्या माऊलीला स्वतःच्या सौभाग्याचा वियोग झाला त्यांच्या धर्मपत्नी गंगा भागीरथी कमल भिकनाथ निघोते आणि त्यांचे दोनही मुलं ज्यामध्ये आदरणीय श्री भास्कर भिकनाथ निघोते आणि त्यानंतर आसारे सुनील भिकनाथ निघोते आणि त्यांची आसारे भगिनी ज्यामध्ये सौभाग्यवती सुनीता संजय असे आसाऱ्या त्या ठिकाणी सुनीताताई त्यांना वियोग झाला. तो कोणाचा आपल्या वडिलांचा वियोग झाला. सर्वच परिवार एकत्रित येऊन आजचा विधी या ठिकाणी संपन्न करत आहे. त्यांच्या दोनही आसाऱ्या सुना ज्यामध्ये मनीषा निघोते असतील तथा वैशाली निघोते असेल या परिवारानं हा विधी या ठिकाणी आयोजित केला आणि तत्संबंधानं हरिकीर्तन सेवेची जबाबदारी आमच्याकडे सुपूर्द करण्यात आली होती.